श्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला श्री मैत्री म्हणून कळली तो राजाचा शान झाला, आणि ज्याला श्री बहीण पत्नी म्हणून कळली तो सीतेचा रान झाला. आजच्या कार्यक्रमासाठी जमलेले गुरुजन आणि माझ्या बालमित्रांना शिवरायांच्या हिंदवी स्वराज्या मागील प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ, स्वातंत्र्यांना चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करून मी भाषणास सुरुवात करते. आज 8 मार्च जगभर जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे स्त्रियांविषयी आदर आभार व्यक्त करण्याचा दिवस. स्त्री एक आई म्हणून, मुलगी म्हणून, बहीण म्हणून, पत्नी म्हणून तिच्या कर्तव्यात कधीही कमी पडत नाही. तिला हवी असते फक्त तिच्या सवीची साथ. ती जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया. सासर माहेर रुजविणारी ती एक ज्योत असते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.